धुळ्यात उमेदवारीवरून काँग्रेस आणि भाजप या दोन्ही मोठ्या पक्षात धुसफूस सुरू आहे। दोन्ही पक्षाच्या नाराज कार्यकर्त्यांना सोबत घेऊन माजी आमदार अनिल गोटे नव्या प्रयत्नात आहेत। त्यामुळे धुळ्याच्या आखाड्यात नवा ट्विस्ट येणार असं चित्र आहे। धुळ्यात महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोनही आघाड्यांमध्ये भलताच पेच निर्माण झालाय। भाजपनं नवीन चेहऱ्याला संधी देण्याची स्थानिक भाजप नेत्यांची मागणी डावलून विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांना तिकीट दिलंय। त्यामुळे भाजपचा एक गट नाराज झालाय आणि भामरेंना कडाडून विरोध होऊ लागलाय। भामरेंविरोधात मालेगावात बॅनरबाजीही करण्यात आली आहे। अनेकांचं तर असं मत आहे की सुभाष बाबांव्यतिरिक्त तुम्ही कुठलाही उमेदवार द्या तो आम्ही मान्य करू, पण सुभाष बाबाच का हा अट्टाहास पक्षाने त्या ठिकाणी केल्यामुळे अनेक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते नाराज आहेत। महायुतीचा घोडं अडलं असताना काँग्रेसलाही बंडाईचं ग्रहण लागलंय। माजी मंत्री डॉक्टर शोभा बच्छाव यांना काँग्रेसनं रिंगणात उतरवलं आणि स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला। आयात उमेदवार नको म्हणत पक्षाला उमेदवार बदलायचा अल्टिमेटम देऊन काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत। नैतिकता होती की जिल्ह्यामध्ये आपल्याला उमेदवारी मिळेल, पण दुर्दैवाची गोष्ट आहे धुळ्यामध्ये पण मिळालं नाही। नाशिकच्या 3 विधानसभा क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांना देखील उमेदवारी मिळाली नाही आणि बाहेरून उमेदवार आणावा लागला। म्हणजे आमच्या पक्षनिष्ठेवर कुठेतरी नेतृत्वाने संशय व्यक्त केला किंवा आमचं सामान्यपण किंवा आमची गरिबीशी हे चेष्टा करण्याचं काम या निमित्ताने झालेलं आहे। फक्त उमेदवार त्वरित बदलून गेला पाहिजे ही आमची मागणी आहे। युती आघाडीच्या नाराजी नाट्यात आता माजी आमदार अनिल गोटेंनी उडी घेतली आहे। भाजपचे नाराज आणि काँग्रेसचे नाराज अशा 2 नाराजांना सोबत घेऊन तिसरीच आघाडी स्थापन करून निवडणूक लढवण्याच्या तयारीला लागल्याचं गोटेंनी स्पष्ट केलंय। त्यांच्या विरुद्धचा हा पसरलेला असंतोष आहे, त्याला संघटित करून काय सर्व मान्य एकच उमेदवार उभा करायचा असं आमचं निर्णय ठरलं। दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ असा पेच सध्या धुळ्यात निर्माण झालाय। नाराजांची जमवाजमव करून अनिल गोटेंनी निवडणुकीत तिसरं आव्हान उभं केलं तर ते भाजप काँग्रेसलाही परवडणारं नसेल। त्यामुळे नाराजांचं मन वळवण्याकरता भाजप आणि काँग्रेसला कसोसीनं प्रयत्न करावे लागणार आहेत हे मात्र नक्की। मालेगावहून विशाल मोरेसह विशाल ठाकूर, लोकशाही मराठी, धुळे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।